चंद्रपूरचा म्हणावा ना तसा विकास नाही झालाय. काय अडथळे तुम्हाला वाटतात की जे चंद्रपूरच्या विकासामध्ये इतकी वर्ष होऊन सुद्धा तसं बघायला गेलं तर भाजपची सत्ता पण आहे, मधल्या काळात नव्हती, मात्र बऱ्यापैकी स्टेडी सत्ता आहे, असं असताना का नाही होऊ शकलंय? आता विकासाच्या याच्यावर आमचा चंद्रपूर जिल्हा वेगाने जातोय. माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मागच्या टर्ममध्ये सुद्धा आणि आता या टर्ममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आवश्यक असलेले प्रकल्प हे सगळे या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे तुम्हाला काहीच वर्षामध्ये हे चित्र बदललेलं दिसेल. चंद्रपूर जिल्हा तसा संपन्न जिल्हा आहे सर्वच बाबतीनं. भौगोलिकदृष्ट्याही सेंट्रल ऑफ भारताच्या मध्यभागी आहे. पाणी आमच्याजवळ, मिनरल्स आहे, वाईल्ड लाईफ आहे, जंगल आहे, सर्व आहे. तेवढं असतानाही ज्या एक व्हिजन ठेवून त्याचा विकास करण्याची आवश्यकता होती ते मात्र आमच्याकडून होताना दिसलं नाही. परंतु आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या बरोबरीनं तुम्हाला दिसेल असा मला विश्वास आहे. आता इतके वेळा तुम्ही विधानसभा लढलात, 29ला लोकसभा लढणार का? तशी काय तयारी आहे का? नाही, म्हणजे इकडची भांडणे इकडेच राहतील असं काही नाही. लोकसभा लढण्याचा काही ज्यांचं तुमच्यावर इतकं प्रेम आहे त्यांना लोकसभा लढायचीच नाहीये, त्यांनी तर सांगून मोकळे झालेत. ते तुमचा रस्ता मोकळा आहे. असं काही नाही. हा निर्णय पक्षाचा असतो आणि पक्ष जी जबाबदारी जेव्हा देईल ती जबाबदारी मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. आणि मला दिलेलं काम हे मी करणार नाही किंवा मला हे नको आहे, माझी इच्छा नाही, अशी कधीही माझ्याकडून भूमिका असणार नाही. पक्ष जी जबाबदारी देईल, जे काम सांगेल, जी मोहिमेवर जायला सांगेल, ती मोहीम फत्ते करण्यासाठी आपलं 100% त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल. एवढंच आज मी तुम्हाला सांगतो. पण कधी असं वाटलं, आता तुम्ही जसं मी म्हटलं की खरं तर ही निवडणूक अतिशय कठीण होती, तुम्ही ती क्रॅक केलीत, वेळप्रसंगी काँग्रेसशीही बोललात, तिकडे पण सेटिंग केलीत. मुनगंटीवारांकडे सेटिंग होत नाहीये का तुमची? बघा, सेटिंग होण्यासाठी संवाद आवश्यक असतो आणि जिथे संवाद थांबला की मग ते सगळं विसंवाद सुरू होतो. आणि त्यामुळे आज आमचा संवाद नाही आहे. भविष्यात होईल चांगलंच. लेट्स होप. बरं, इथं देखील आम्ही बघितलं की तुम्ही मुंबईत आलात, हा, पण तुमच्या आधी त्यांनी बाजी मारली, हा, मुंबईत येऊन थेट वर्षा गाठलं. असं दरवेळी कशी तुम्ही, हा, इथं स्पर्धा चालू आहे? नाही, असं काही नाही आहे. महापौरांना घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदयांची त्यांनी अगोदर वेळ घेतली असेल त्याच्याकरता आलं. मग दर मंगळवारला आम्ही येत असतो. इथे कॅबिनेट असते, आज कॅबिनेट नव्हती, परंतु त्याच्याकरता मी आलेलो आहे. असं काही नाही. आमची स्पर्धा त्याच्यात नाही आहे ना, तशी स्पर्धा मी करणारही नाही कधी.